लक्ष देत नाही, BMC अजिबात इथे लक्ष देत नाही. 100% काम झालं म्हणून म्हणतात, पण इकडे कधी कोण फिरकलेलं नसल्यामुळे त्यांचं असंच चालत राहिलेलं आहे. तिथे उभं राहणंसुद्धा शक्य नाही आणि घराघरात आमच्या सगळ्यांच्या हा दुर्गंधीचा वास सतत येत असतो. मुंबईतील नालेसफाईचे दावे पालिकेकडून केले जात आहेत. कोट्यवधींचा खर्चही केला जातोय. पण आता विक्रोळीच्या कन्नमवार नगर 1 मधली ही परिस्थिती पहा. इमारत क्रमांक 157 ते 170 या इमारतींच्या मागे असणारा हा नाला गेल्या 3 वर्षांपासून स्वच्छ झालाच नाहीये. यामुळे भीषण दुर्गंधी आणि डासांच्या त्रासाचा सामना इथल्या नागरिकांना करावा लागतोय. गेले 3 वर्षापासून साफसफाई करण्यात आलेला नाही. तसेच वारंवार आम्ही पत्रव्यवहार केलेले आहेत BMCला आणि तसेच स्थानिक आमदार खासदार त्यांनी पण केलेले आहेत, परंतु कोणीच लक्ष देत नाही. BMC अजिबात इथे लक्ष देत नाही. 100% काम झालं म्हणून म्हणतात, पण इकडे कधी कोण फिरकलेलं नसल्यामुळे त्यांचं असंच चालत राहिलेलं आहे. तसेच नाल्याची भिंत ही बांधण्यात येणार म्हणून गेले 2 वर्षापासून सांगतात, पण अद्याप काय काम चालू झालेलं नाही आहे. तसंच नाला साफ करायचं परवानगी सेंट्रलकडून त्यांना मिळालेले, फॉरेस्ट ऑफिसकडून. BMCचे अधिकारी पवारसाहेब म्हणून मिटिंगला येतात आमदारांच्या बरोबर, परंतु ते अजून काहीच हालचाल नाही त्या पत्राची. त्यामुळे आम्हाला इथे राहणंच आता कठीण झालेलं आहे. वास दुर्गंध भरपूर येतो. 157 पासून नाल्याची सफाई गेली 3 वर्ष झालेली नाही आहे. त्याच्या आधी याच्या आतमध्ये JCB उतरून संपूर्ण सफाई व्हायची. नाल्याचा तळ दिसायचा, इतका स्वच्छ व्हायचा. पण आता गेली 3 वर्ष अजिबात स्वच्छता झाली नाही. अजिबात पाणी वाहत नाही. पूर्ण पाणी स्टॅक झालं आहे. त्याच्यामध्ये कित्येक प्रकारचे जनावरं ते सांगाडे तयार झाले, त्यांचं हे जाऊन पुसलेत ते मेल्यामुळे. आणि त्यामुळे इथे राहणं एवढं दुर्गंधी येते ना की तिथे उभं राहणंसुद्धा शक्य नाही आणि घराघरात आमच्या सगळ्यांच्या हा दुर्गंधीचा वास सतत येत असतो. आणि मच्छर एवढं झालं आहे की आम्ही संध्याकाळी जराही दार उघडू शकत नाही आम्ही. आम्हाला 3 वर्ष झाली आहेत. पाण्याचा भरपूर त्रास येतो आहे आणि वास पण भरपूर येतो आहे. मच्छर भरपूर झाली आहे. सकाळची 6 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत भरपूर मच्छर असते. परत इथे मुलं खेळतात, तर मुलं पुढे पडतील असा आम्हाला धोका वाटतोय. आणि भिंत घालणार म्हणून 2 वर्ष सांगते, पण घालायला काही येत नाहीये. आणि बाजूची बिल्डिंग आहे तिथे पाणी पावसाळ्यात भरपूर भरतं. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार मागील 3 वर्ष इथल्या नाल्याची सफाई झालेली नाही आणि संरक्षक भिंतीचं कामही झालेलं नाही. याच संदर्भात पालिकेच्या S-वॉर्डशी संपर्क साधला असता या नाल्याचा काही भाग पालिकेकडे आणि काही भाग कांदळवन वनविभागाच्या अखत्यारीत येतो. पालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या भागाची येत्या 2 दिवसात स्वच्छता करण्यात येईल. नाल्यालगत नागरिकांना जी संरक्षक भिंत हवी आहे त्याचं काम पावसाळ्यानंतर सुरू होईल असं सांगण्यात आलंय. आता दिलेल्या आश्वासनाप्रमाणे तरी काम केलं जाणार का? पालिका प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी या प्रकरणी लक्ष घालणार का, हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे. लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट, विक्रोळी.